आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डायरेक्ट बोलते. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण असं बोललो की नॉन जजमेंटल अप्रोच, म्हणजे त्याची गंमत वाटली म्हणून त्याचा सेकंड पार्ट समजूयात आपण, म्हणून हा व्हिडिओ पुन्हा एकदा करते. ठीक आहे. सो मला आठवते की काही वर्षांपूर्वी माझी जी टू व्हीलर आहे त्याचं सीट कव्हर मांजरांनी फाडलं होतं आणि ते क्लायंट माझ्यावर खाली उतरले आणि मीही गाडी काढून घरी जायला निघाले. ती व्यक्ती असं मला म्हणाली की मॅडम तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात, मग हे गाडीचं सीट कव्हर असं फाटलेलं तुम्हाला शोभत नाही. म्हणजे मला असं वाटलं की अच्छा, म्हणजे ह्याच्यावरून आम्हाला जज करणार आहे का, तुम्ही टू व्हीलर वापरते का फोर व्हीलर वापरते. हा, कदाचित काही फील्ड असे आहेत की स्टेटस मॅटर करतं, पण मला असं वाटतं की आपण किती दिवस या नजरेतून सगळ्या फील्ड ते बघणार आहोत. कुठेतरी असं आहे ना की त्या व्यक्तीच्या स्किलवरती विश्वास ठेवा, त्याच्या अनुभवावरती विश्वास ठेवा आणि मग त्यांच्याकडे जा. मग कदाचित मला असं वाटलं की ओके, मी भाजी घेताना भाजीवाल्याला काय बोलले की मी कुठल्या हॉटेलमध्ये, की जिथे कदाचित वेगळं काहीतरी हॉटेल असेल, वेगळ्या कुझिनचं असेल, तिथे मी बसले असेल किंवा माझ्याबरोबर वेगळा कुठला तरी ग्रुप असेल, तर याच्यावरून पण जज करणार असाल का आम्हाला. आणि मलाच नाही बरं, आमच्या फील्डमध्ये बरेच लोक आहेत किंवा डॉक्टर पण असतील त्याच्यामध्ये, किंवा मे बी कोणी फिटनेस कोच असेल की जो कधीतरी जंक फूड खाताना दिसला, किंवा कोणी मोटिवेशनल स्पीकर असेल की तो कधीतरी नाराज झालाय. अशा गोष्टी आपल्या वाचनाला घडत असतात. तुम्ही लोक हे का विसरताय की आम्ही जरी काही फील्डमध्ये एक्सपर्ट असलो तरी तुमच्यासारखीच माणसं आहोत आम्ही. तुम्हाला कधीतरी काहीतरी होतं तसं आम्हाला पण कधीतरी काहीतरी होतं. आमचा पण कधीतरी बॅलन्स जाऊ शकतो, आम्हाला पण कधीतरी बरं नाही असं होऊ शकतं, कधीतरी आमची पण मिसमॅनेजमेंट होऊ शकते. त्यामुळे प्लीज असं काही समजू नका की आमचं काहीतरी वेगळं आहे. हा, कदाचित मॅनेजमेंट काही गोष्टीबद्दल वेगळी आहे कारण काही गोष्टी मी शिकलोय, पण माणसंच होत ना शेवटी. घ्या ना थोडं समजून, नको ना जज करू. ठीक आहे, बघा जमतंय का.